कोल्हापुरातील बेलबाग परिसरात कार्यालय असलेल्या लाईफ मार्क रिअल इस्टेट आणि नेचर हिल ॲग्रो या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचं उघड केलं आलंय। या कंपन्यांनी सप्टेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यासह त्यांचे नातेवाईक आणि मित्र अशा 5 जणांकडून दरमहा 10% परतावा देण्याचं आश्वासन देत वेळोवेळी 98,96,000 रुपयांची गुंतवणूक घेतली आहे। मात्र या कंपन्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार परतावा दिला नसल्याचं सांगत शाहूपुरी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। वैभव वामन जोशी, तेजस शामराव जोशी, आकाश शरद एकल, वंदना वामन जोशी, स्वाती वैभव जोशी, रुपेश दत्ता गायकवाड यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी वैभव जोशीसह वरील 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही।